नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर कोणती रेसिपी अपलोड करते पाहूया. आज रेसिपी झटपट कैरीचं लोणचं. झटपट खाण्यासाठी आणि झटपट बनवण्यासाठी असं हे इन्स्टंट कैरीचं लोणचं आज मी बनवते. गोड आंबट तिखट कैरीचं लोणचं वर्षभरासाठी ती रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि आपण बऱ्याच जणांनी ती रेसिपी पाहिलेली आहे. आपल्याला वेळ नसेल आणि थोड्याच कैरीचं लोणचं बनवून आपल्याला ते खाण्यासाठी करायचं असेल तर आपण हे लोणचं बनवू शकता. फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर सुद्धा ते लोणचं छान टिकतं. अशी आजची लोणच्याची रेसिपी. मी कैऱ्या धुवून कोरड्या करून घेतल्या. कैरी कट करते. मी झटपट लोणचं बनवते त्याच्यासाठी मी कैरीच्या फोडी बारीक ठेवणार आहे. ह्या पण मी कैरीच्या फोडी बारीक केल्या आहेत म्हणजे लोणचं पटकन मुरेल. जरी झटपट लोणचं असलं तरी त्यामध्ये व्यवस्थित मसाल्याची चव असेल तर लोणचं आणखी छान लागतं. मसाले मी भाजून घेते. 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप भाजून घेते. बडीशेप आणि जिरं जास्त त्याला लालसर करायचं नाही. 4 लाल सुक्या मिरच्या, 2 चमचे मोहरीची डाळ. मोहरीची डाळ मी नंतर घातली आहे. पटकन करपते. भाजून घेते. लाल सुक्या मिरच्या घातल्या म्हणजे लोणच्याला छान रंग येतो. अर्धा चमचा मेथी दाणे. मेथी दाणे शेवटी घालून मी भाजून घेते, नाहीतर लोणच्याचा मसाला कडवट होईल. मसाले भाजून झालेले आहेत. मीठ सुद्धा भाजून घेते. या अगोदरच्या रेसिपीमध्ये लोणच्याच्या मी सांगितलेलं आहे लोणच्यासाठी मीठ भाजून घ्या, लोणचं छान टिकतं. लोणच्यासाठी भाजलेला मसाला मी थंड करून घेतलाय. आता मी मसाला मिक्सरला त्याची पावडर करून घेणार आहे. बरं, फाईन पेस्ट करायची नाही आहे. रवाळ अशी त्याची पावडर करून हा मसाला मी मिक्सरला वाटून घेते. हा पहा, लोणच्यासाठी मसाला वाटून तयार. मी 2 कैरीचं लोणचं बनवते. ही वाटी लहान आहे. लहान वाटी असूनही त्यातलं या चमच्याने 2 चमचे तेल मी कमी घेतलेलं आहे. या लोणच्यासाठी जास्त तेल लागत नाही कारण हे लोणचं पटकन संपणार आहे. फक्त 2 कैरीचं लोणचं आहे. तेल कडकडीत गरम झालं आहे. पाव चमचा हिंग, तेलामध्ये हिंग घालून मी आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल. बाउलमध्ये लोणच्यासाठी वाटलेला मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट वापरले. 4 लाल मिरच्या मी मसाला वाटताना त्यामध्ये ॲड केल्या होत्या म्हणून मी 1 चमचा लाल तिखट घेतले. 1 चमचा भाजून घेतलेलं मीठ. तेलामध्ये जो हिंग घालून तेल गरम करून घेतलं ते तेल आता कोमट आहे. अगदी गरम नाही घालायचं आहे. कोमट तेल या मसाल्यावर घालते म्हणजे मसाले छान तेलामध्ये मिक्स होतील.
जरी झटपट लोणचं करणार असो, थोड्या प्रमाणात लोणचं करणार असो, पण भांडी कोरडी घ्यावी, मसाले भाजून घ्यावे, मीठ भाजून घ्यावं, ती प्रोसेस अजिबात चुकवायची नाही. भरणीसुद्धा कोरडी करून घ्या, उन्हामध्ये वाळवून घ्या. आता हे मसाले तेलामध्ये छान मिक्स करून घेतलेत आणि ते थंड झालेले आहेत, थंडगार व्हायला हवे. चिरलेल्या कैरीच्या फोडी त्यावर मी थंड केलेलं तेलामध्ये मिक्स केलेलं हे मसाल्याचं मिश्रण घालते. सगळा मसाला कैरीच्या फोडींना लागेल. मिक्स करते कैरीच्या फोडींना मसाला. हे झटपट लोणचं बनवते मैत्रिणींनो. मी हळद मीठ लावून कैरीच्या फोडीला ठेवलेलं नाही, म्हणून मी कैरीच्या फोडी अगदी बारीक चिरून घेतल्यात. 2 चमचे बारीक चिरून घेतलेला गूळ. खूप छान टेस्ट येईल. आणि काय होतं माहिती, गूळ घातला लोणच्यामध्ये, जो लोणच्याचा मसाला होतो ना तो रसरशीत होतो. म्हणजे भाताबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो की नाही लोणचं. पराठा, पोळी, ब्रेड, भाकरी, भात, वरण भाताबरोबर तर खूप छान लागतं. असंही लोणचं तुम्ही कशासोबतही खाऊ शकता बरं. आता यामध्ये मी गूळ आणि हे मसाले सगळे घालून लोणच्याच्या फोडीला लावून घेतलेले आहे. गूळ आणि बाकी मसाले सगळे त्या कैरीच्या फोडीला लागावे म्हणून मी अर्धा तास लोणच्याच्या फोडी झाकून ठेवते. अर्धा तास झाला. हे उरलेलं हिंग घातलेलं तेल लोणच्यामध्ये सगळं घालते मी आता. तेल घालून मिक्स करते एकदा. हे झटपट लोणचं. मुलांच्या डब्यामध्ये पोळीबरोबर लोणचं देऊ शकता. हे झटपट लोणचं आहे की नाही. म्हणजे आता हे लोणचं 2-3 दिवसानंतर तुम्ही खाऊ शकता. 2-3 दिवसामध्ये मुरेल. कैऱ्या लहान साईजच्या घ्याव्या झटपट लोणचं करण्यासाठी बरं. काचेच्या बाउलमध्ये मी लोणचं आपल्याला आता सर्व करून दाखवते. भरणीमध्ये भरू शकता. मी या काचेचा बाउल सुद्धा कोरडा करून घेतलाय. हेच महत्त्वाचं आहे लोणच्याच्या रेसिपीमध्ये. झटपट कैरीचं लोणचं. मी 2 कैरी वापरून हे लोणचं बनवलेलं आहे. कैरीच्या रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी अपलोड केलेल्या आहेत, आपण पाहू शकता. नक्की रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि नंतरच तुम्ही बनवायला घ्या. आज रेसिपी कैरीची चटणी, फोडणीची चटणी करणार आहे बरं. कैरीची कैरी मी बारीक चिरून घेतली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीच्या फोडी घालते. चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 8 ते 9 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ. मी 1 चमचा साखर वापरते. तुम्ही 1 चमचा गूळ घातला तरी चालेल. चटणी मिक्सरला मी आता बारीक वाटून घेते. मिक्सरमध्ये वाटलेली चटणी जर खलबत्ता असेल तर तुम्ही ही चटणी खलबत्त्यामध्ये नक्की वाटा. चटणीसाठी फोडणी बनवते. दोन चमचे तेल, 1 चमचा मोहरी, मोहरी तडतडली, 1 चमचा जिरं. जिरं छान फुललंय. पाव चमचा हिंग,
2 लाल सुक्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं, फोडणी खमंग झाली की चटणी खूप छान लागते। गॅसची फ्लेम लो केली आहे। वाटलेली मिक्सरवर चटणी यामध्ये ॲड करते। फोडणीमध्ये चटणी मिक्स करते। चटणीला जर फोडणी दिली खूप छान होते बरं चटणी। ब्रेड, पराठा, भाकरी यासोबत खूप छान लागते चटणी कैरीची। मी शेंगदाण्याचा कूट वापरलाय आणि लाल तिखट वापरलंय। तुम्ही ओलं खोबरं आणि कोथिंबीर वाटून त्याची सुद्धा चटणी बनवू शकता। मी 1 मिनिट चटणी फोडणीमध्ये परतून घेतली आहे आणि गॅस आता मी बंद करते। फोडणी करून चटणीमध्ये ओतली तरी चालेल, पण अशी चटणी परतली ना फोडणीमध्ये खूप छान लागते। कैरीची चटणी तयार। चटणी बाउलमध्ये सर्व करते। कैरीची चटणी। कैरीचा सीझन असल्यानंतर कैरीच्या रेसिपी तर होतच राहतात आणि कमी साहित्यामध्ये चटणी होते। वरण भात असेल, पराठा असेल किंवा ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी यासोबत ही चटणी खूप छान लागते। वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अशा नवनवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊन येते आणि आपण पाहताच आहात। आणखी नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे। वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार।